पहिल्यांदा बॅकयार्ड मध्ये येऊन चेक केलं तर हवेमध्ये ना असा धूर दिसतोय. हे असं जो रेड झोन आहे तो सगळा डेंजर झोन आहे आणि आम्ही त्या रेड झोन मध्ये आहे. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता जस्ट आमच्या सगळ्यांचं आवरून झालंय आणि आम्ही चाललेलो आहोत बाहेर. सुट्टी आहे इथे ना. ऍक्च्युली आता लॉंग वीकेंड आला होता आणि त्यामुळे सलग शनिवार रविवार आणि सोमवार अशी 3 दिवस सुट्टी आहे. तर म्हणलं की कुठेतरी बाहेर जाऊया, कारण की सलग 3 दिवस घरात बसलं ना की खूप बोर होतं. इथं असं सुद्धा नाही की शेजारचे वगैरे कोणी घरी येतात किंवा ओळखीचं कोणीतरी पटकन येतं घरी. भारतामध्ये कसं आपल्या घरी कंटिन्युअसली कोणाची ना कोणाची ये जा चालू असते, ओळखीच्यांची, रिलेटिव्हची, फ्रेंड्सची, काही ना काही चालू असतं. पण इथे तसं एवढं होत नाही. फारसं कोणी जास्त घरी येत नाही. तरी सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की आपल्या घरी पाहुणे आले होते, अमेरिकन पाहुणे. त्यांचा पाहुणचार केला छानपैकी. पण हे कसं कधीतरी अगदी होतं, डेली बेसिसवरती असं कोणी फारसं घरी येत नाही. तर मग आपलं मन रमवण्यासाठी आपल्यालाच काही काही गोष्टी कराव्या लागतात प्लॅन. जसं की आम्ही भरपूर वेळा ट्रेल वरती जातो किंवा कुठल्या तरी एखाद्या सिनिक पॉइंटला जातो, वॉकला जातो, जसं मुलांना सायकलिंगला वगैरे ते घेऊन जातो, लेकच्या इथे फिरायला जातो. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी काही ना काही शोधून काढत असतो आणि तिथे जाऊन छानसा आमचा डे स्पेंड करतो. जर का तसंच घरी बसून राहिलं आणि काहीच केलं नाही तर मग खूप बोरिंग लाईफ होऊन जाणार. सो स्वतःची लाईफ छान हॅपनिंग ठेवण्यासाठी, मूड छान ठेवण्यासाठी, एक छानसा असा बॅलन्स राहण्यासाठी आपल्यालाच आपलं मन रमवण्यासाठी असे प्लॅन्स छोटे छोटे करावे लागतात. तर मग आता आम्ही चाललेलो आहोत एका छोट्याशा टाउनमध्ये. तर मी म्हणलं ह्याच्या आधी कधी मी असा छोट्या टाउनचा व्हिडिओ बनवला नाहीये आणि आमच्या घरापासनं काहीच अंतरावरती एक छोटंसं टाउन आहे. तर कुठलं टाउन आहे वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर आता शेअर करते. पण त्याआधी मी म्हणलं नेहमीचं माझं काम जे आहे की सगळे घराचे दरवाजे वगैरे सगळं चेक करणं, खिडक्या पडदे सगळं बंद करणं, पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळं घेतलंय का बघणं. मुलं सोबत असली की कितीतरी गोष्टी असतात ज्या लक्षात ठेवून घ्यायला लागतात. मुलांचे एक्स्ट्रा कपडे म्हणा किंवा त्यांचं खाण्यापिण्याचं थोडंसं साहित्य, पाण्याच्या बाटल्या, हे तर अगदी लागतंच. जवळच्या जवळ जरी जायचं असलं तरी लागतं. बरेच जण मला कमेंट्समध्ये विचारत असतात सियाना कोणते क्लासेस करते. तर आज सकाळी तिचा हा क्लास झाला, तर म्हटलं की या व्हिडिओमध्ये पटकन तुमच्याबरोबर तो काय क्लास आहे, कसा आहे आणि सियाना कसा करते हे शेअर करावं. आता वेळ झालेली आहे सियानाच्या ऑनलाईन मॅथमॅटिक्स क्लासची आणि हा ऑनलाईन मॅथमॅटिक्स क्लास ती करते बांजूवरती. Ask you some questions and let's see how quick you give me the answer. Okay? Yes? So, first, can you tell me what is 24 plus 42? Okay, so that should be 66. Wonderful. Yes, that is 66. जेव्हापासून बांजू क्लास जॉईन केलेला आहे तेव्हापासून गणिताबद्दलची भीती सियानाच्या मनामधून पूर्णतः निघून गेलेली आहे आणि इनफॅक्ट गणित हा तिचा सगळ्यात आवडता विषय बनलेला आहे. बांजूमधले जे टीचर्स आहेत ना ते खूप जास्त फन आणि मोटिवेटिंग वेनी लहान मुलांना शिकवतात. त्याचबरोबर खूप साऱ्या कलरफुल गोष्टी असतात स्क्रीनवरती, सो त्यांना सुद्धा ते शिकावंसं वाटतं. बांजू हा कोर्स ज्यांनी बनवलेला आहे ते आहेत मिस्टर नीलकांता भानू आणि त्यांना वर्ल्ड्स फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर हा टायटल मिळालेला आहे. बांजू क्लास जॉईन केल्यापासून सियाना तिच्या वयाच्या मुलांपेक्षा जास्त क्विक, स्मार्ट आणि कॉन्फिडंट वेनी सगळे मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. मी तर खूप जास्त सॅटिस्फाईड आहे बांजू क्लासेस पासून. Now, next, can you tell me what is 24 into 4? 4 times 4, that is 16, and then I just my way is step multiplication, so I just take the 6 down and I add 8 plus 1, so that's 9, and then I put the 9 down. Oh, 96. 96. 96. Yes, that's the answer, 96.
आता तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना मॅथमॅटिक्स या विषयामध्ये फिअरलेस आणि कॉन्फिडंट बनवू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलीच आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा पहिला डेमो क्लास बुक करू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता जर तुम्हाला बांजू क्लासेस आवडले तर तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता. पहिल्या 250 जणांसाठी 30% ऑफ ही ऑफर त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि ही ऑफर जी आहे ती लिमिटेड टाइम ऑफर आहे, न्यू इयर ऑफर आहे. तर या संधीचा फायदा नक्की घ्या. घरातून निघताना की आम्ही आता निघतो एका स्मॉल छोट्या टाउनमध्ये चाललेलो आहोत आणि आतापर्यंत मी कधी छोट्या टाउनचा असा व्हिडिओ केला नाही आणि तुमच्या सगळ्यांबरोबर मी शेअर करेन वगैरे. तर मला निघून आता अर्धा तास झाला ऑलमोस्ट आणि मी येताना पण थोडंफार फिल्म केलं आणि समोर बघा इथे पण मध्येच आम्ही थांबलो एका कर्व वरती. पण सगळ्या म्हणजे माझ्या आणि चेतनच्या वगैरे फोनवरती आम्हाला नोटिफिकेशन्स आले. तर घराच्या जवळ नाही म्हणता येणार पण आसपासच्या एरियामध्ये आता ब्रश फायर स्टार्ट झालेली आहे, म्हणजे आग लागलेली आहे आणि आम्हाला दोघांना पण नोटिफिकेशन्स येतात सारखे सारखे. सगळ्याच ग्रुपवरनं येतात नोटिफिकेशन, प्लस गव्हर्नमेंट पण म्हणजे पाठवते मेसेजेस वगैरे आणि अलर्ट्स वगैरे. तर ते पण यायला चालू झालेले आहेत. तर आम्ही म्हटलं की एका साईडला पहिले थांबूया, काय सिच्युएशन आहे ते बघूया आणि मग त्याच्यावरनं आम्ही डिसिजन घेऊ की पुढे आम्ही कंटिन्यू करणार तिकडे जायचं वन डे ट्रिपचं का कॅन्सल करायचं. तर शौर्य पण बसलाय, सियाना झोपली आहे इथे, अरे जागी आहे सियाना, आणि सुश्रुत पण बसलाय. तर आम्ही विचार करत होतो की काय करायचं. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की आपण घरी जाऊया, कारण की म्हणजे तशी वॉर्निंग्स येत आहेत कंटिन्युअसली आणि तुम्ही ते बघताय त्यांनी ते मॅप दिलाय की कुठे म्हणजे डेंजर झोन कुठला आहे ते. तर ते असं दिसतंय, बघू काढा ना फोन, असं दिसणार नाही. हा, तर हे असं जो रेड झोन आहे तो सगळा डेंजर झोन आहे आणि आम्ही त्या रेड झोन मध्ये आहोत. सो आम्हाला असं वाटतं की आपण घरी असलेलं बरं. म्हणजे रेड झोनच्या पण एकदम बाहेर म्हणजे अगदी कडेला आहोत पण आहोत आम्ही रेड झोन मध्ये. सो असं पटकन कळत नाही की एक्झॅक्टली काय करावं आणि पहिलीच वेळ आहे तर आपल्याला पण पटापटा गोष्टी सुचत नाहीत आणि समजा तिकडे पण आम्ही गेलो तरी आम्ही काय एन्जॉय करू शकणारच नाही, कारण की सगळं लक्ष सगळं मोबाईल मध्येच राहणार आणि घराच्या इथे काय चाललंय काय नाही ते असणार. आणि परत त्यांनी काय ऍक्शन घ्यायला सांगितली, इव्हॅक्युएट करायला सांगितलं. रेडी पाहिजे ना सगळ्या म्हणजे इम्पॉर्टंट गोष्टी वगैरे एका बॅगेत रेडी पाहिजे. सो दॅट इव्हॅक्युएशन करायला सांगितलं तर पटकन ती बॅग उचलून. बॅग तर रेडी आहे, सगळे अर्जंट म्हणजे डॉक्युमेंट्स वगैरे ते आहे, पासपोर्ट सगळं ठेवलंय जवळ. पण शेवटी आपल्याला असं वाटतंच ना की आपण तिथं असलो तर आपण काहीतरी अजून एक्स्ट्रा करू शकतो. सो मला तरी वाटतं आपण परत यू टर्न करावं. सुश्रुत तुझा काय वाटतं? जायला पाहिजे परत. हो ना, चला तेच जाऊया परत. हे आपण परत कधीतरी जाऊ, हे काय कुठे चाललं नाहीये. तेच ना, पण मला ऑलरेडीच एवढं टेन्शन आलं ना. नाही, आणि जर एन्जॉयच करू शकणार नाही तर जाण्यात काहीच पॉइंट नाहीये, राईट? नाही, ते जाण्याचं राहू देत. मला टेन्शन ह्याचं आलं की ते फायरचंच टेन्शन आलंय, कारण की एल ए मध्ये एवढं आपण बघितलं. आणि कसं आहे की आज दिवसभर मी आय थिंक मागच्याच व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की रेड फ्लॅग अलर्ट ऑलरेडी जाहीर केलेलंच होतं, म्हणजे आलंच होतं त्याचं, पण एवढं वारं वगैरे काही सुटलं नव्हतं आमच्या एरियामध्ये. सो दॅट्स वाय वी डिसाइडेड की चला थोड्या वेळ बाहेर जाऊन येऊया, 3-4 तास. अचानक विंड वॉर्निंग आली आणि हाय अलर्ट आलेला आहे. पण इथं तरी बघा ना, इथं तरी काय आता झाडं वगैरे हलत नाही आहेत, इथे तरी काय नाहीये. पण हा तर आपण भरपूर लांब आलो आता, पण आपल्या एरियात काय आहे काय नाही काय माहिती. आणि आम्ही ज्या कम्युनिटीमध्ये म्हणजे ज्या एरियात राहतो ना तिथल्या लोकांचे व्हॉट्सअप ग्रुप वगैरे पण आहेत. तर सगळ्यांचं म्हणणं आहे की सगळ्यांनी घरी थांबूनच हे केलं पाहिजे. सो आम्ही आता बेसिकली परत चाललोय आता, आणि घरी जाऊन काय परिस्थिती असणार वगैरे काय ते तो सगळं तुमच्याबरोबर तसं शेअर करेन मी. पण आजची जी वन डे ट्रिप आहे ते तर काय होणार नाही 100%, परत तर जावंच लागेल. गाड्या बघा केवढ्या फास्ट चालल्यात ना. आपण थांबलोय म्हणून आपल्या लक्षात येतं, नाही तर मग नेहमी आपली पण गाडी एवढ्याच फास्ट असते. चलायचं मग. तर येताना आपल्याला असं थोडस दिसलं धूर सारखं. हो, आपण तिथूनच आलो वगैरे, तेव्हा काहीच लक्षात आलं नाही. नेमकं तिथून आम्ही पास होत होतो तेव्हाच ते ब्रश फायर स्टार्ट झाला होता. पण नंतर न्यूज मध्ये वगैरे आणि आता लाईव्ह मध्ये वगैरे पण आम्ही बघतोय कंटिन्युअसली की कुठेपर्यंत आली, फायर कंट्रोल मध्ये आली का ऑलरेडी. आणि आग विझवायला ऑलरेडी त्यांनी स्टार्ट केलेलं आहे, म्हणजे असं नाही की आग नुसतीच लागली आहे. ऑलरेडी तिथे म्हणजे ऑलरेडी तिथे फायर फायटर्स वगैरे आहेत, सगळं चालू आहे, पाणी मारणं वगैरे ते दिसतंय सगळं व्हिडिओज मध्ये. ते कंटिन्युअसली आता आम्ही बघतच होतो.
पण आता मात्र असं वाटतंय की नाही, म्हणजे पसरतंय थोडंसं. ते 2 एकर मध्ये लागली आतापर्यंत. आता अजून वाढायला नको, तेवढंच एक प्रार्थना. लेट्स गो होम. येताना कॉन्स्टंटली मोबाईलवरती हे व्हिडिओ आम्ही तिघेसुद्धा, म्हणजे मी, चेतन आणि सुश्रुत, आम्ही बघतच होतो. आणि जी आग आहे ती पसरतच चालली होती. सगळीकडून पाणी मारण्याचा प्रयत्न चालू होता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि असं ते सारखं सांगत होते की आगीच्या ज्या ज्वाला आहेत त्या लिटरली मोठ्या मोठ्या झाडांनी एवढ्या उंच आहेत आणि त्याच्यानी सगळी झाडं वगैरे सगळं जळून खाक झालेलं आहे. इथे ना म्हणजे काय ते हेलिकॉप्टरमधनं खालचा जो व्ह्यू आहे तो दाखवत होते झूम करून. आणि आग वाढतच होती. आणि मी पर्सनली माझ्या मनाला समजूत घालत होते आणि असं मी व्हिडिओमध्ये बोलले सुद्धा की घराच्या अगदी जवळ नाही आहे आग वगैरे. म्हणजे मी स्वतःलाच सांगत होते की ठीक आहे, आपल्या घराच्या अगदी जवळ नाही आहे. पण ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर घरापासून बऱ्यापैकी जवळच आग लागली होती आणि त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त पडला असता जर का ही आग अशीच वाढत गेली असती तर. पण इथे नेव्हल बेस आहे, आर्मी बेस आहे, तर त्यामुळं काय होतं की सगळ्या गोष्टी लवकरात लवकर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी खूप हेल्प होते. पण तुम्ही बघू शकता किती हे म्हणजे बघायलाच किती भयानक वाटतंय. तर त्यावेळेस तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली असं म्हणू शकतो. त्वरित कधी एकदा घरी पोहोचतो अशी आमची हालत झाली होती. रस्त्यावरची ट्रॅफिक वगैरे सगळं बंद करून टाकलं होतं. सो दिसताना आपल्याला वाटतं, पण जेव्हा तुम्ही ते एक्सपिरियन्स करता तर इट इज व्हेरी मच स्केअरी. आणि आमची पण सेम तशीच कंडिशन झाली होती, खूप भीती वाटत होती. अरे फायर स्टार्ट झाली आहे ना तिथे, मग आपल्याला घरी जायला पाहिजे आता. ब्रश फायर. आय नो, जायला लागेल शौर्य, कारण की ना ब्रश फायर म्हणजे काय माहितीये का तुला? जेव्हा जोरात वारा येतो आणि एकदम ड्राय असतं बाहेर, तर मग जेव्हा झाडावरती झाड जेव्हा घासतात, जेव्हा रब होतात, ब्रश होतात ट्रीज एकामेकांवरती, तर फायर स्टार्ट होते आणि मग ती वाढत जाते. आणि विंड असल्यामुळे अजून पसरते. म्हणून मग आपल्याला आता घरी जावं लागेल. ओके, नेक्स्ट टाइम आपण जाऊ, नेक्स्ट वीकेंडला आपण जाऊ. जवळ आहे सियाना आपल्या घराच्या. So where we are going, that's where the brush fire is? No, it's near our home. That's why we are going back. अगं म्हणजे आपल्याला घरी जाऊन थोडंसं बघावं लागेल, सगळं पाणी वगैरे मारावं लागेल आजूबाजूला. आम्ही ऑलरेडी घरी निघालोय आता, 10 मिनिटं झाले परतीच्या रस्त्यावरती म्हणजे, आणि अजूनही 30 मिनिटं लागणार आहेत पोहोचायला घरी. आणि इथे तरी आता असा आहे हा रस्ता, आणि आम्ही अपडेट बघतोच आहे इथे. आणि इथे तुम्ही बघतच असाल बघा, ब्रश फायर स्मोक फ्लेम्स इन पावेन इथे लिहून येते. आणि आम्ही आता चाललोच घरी. कधी आता असं वाटतंय 30 मिनिटाचा रस्ता आता कधी एकदा कटेल. हो ना, फास्ट. तुम्हाला दूर दिसत असेल इथे लागलेली आग, अजूनही दूर आहे थोडाफार. केवढं तिथे वारं सुटलं ना, झाडं हलताना दिसतात. इकडे पण मध्येच वारं येतं एकदम. गस्ट ते बघते. हो ना, जस्ट आम्ही आता घरी येऊन पोहोचलेलो आहे आणि शौर्य पण झोपला वाटेत, सियाना पण झोपली आहे येताच. तर आता दोघांना पण खाली उतरवते. पण एवढं सकाळी लवकर उठून
सगळं ब्रेकफास्ट वगैरे सगळं आवरलं होतं आमचं आणि आम्ही पण सगळ्यांनी छान आवरलेलं. माझा आजचा लुक पण मी तुमच्याबरोबर शेअर करायचा होता, पण म्हटलं तिथे पोहोचल्यावरतीच मग तुमच्याबरोबर लुक वगैरे शेअर करेन, पण काही वेळच मिळाला नाही. आणि येताना तिथे स्मोक वगैरे दिसत होता हवेमध्ये, तर तो पण मी दाखवला, कमी होता. आणि आता लेटेस्ट जी अपडेट आहे ना, तर त्याच्यानुसार ती आग तिथे विझवलेली आहे, पण तरीसुद्धा अजून काही काही हॉटस्पॉट्स आहेत असं तिथे लिहून येतं आहे. आणि आता धोका कमी आहे, पण आमचं जे घर होतं ते रेड झोनमध्ये येत होतं आणि त्यामुळेच आम्हाला सगळ्यात जास्त भीती वाटली आणि वाटलं की घरी यावं. आता घरी येऊन पोहोचलेलो आहोत आणि आजचा जो व्लॉग होता आहे म्हणजे तर तो वेगळाच असणार होता आणि फुल वेगळा झालेला आहे. पण मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण समजून घ्यालच. काय करणार, आता काही गोष्टी असतात ज्या आपल्या हातात नसतात आणि परिस्थितीनुसार आपल्याला रिॲक्ट करणं आणि डिसिजन घेणं खूप गरजेचं असतं. सो तेच आज आम्ही केलेलं आहे. पहिल्यांदा बॅकयार्डमध्ये येऊन चेक केलं तर हवेमध्ये ना असा धूर दिसतोय, म्हणजे असं क्लिअर दिसत नाही आहे. आणि म्हणजे वास पण येतोय असा धुरासारखा, थोडा थोडा, जास्त नाही पण म्हणजे जाणवत आहे की कुठेतरी आग लागलेली. आणि धूर तर झालाच आहे, तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे असं धूर धूर दिसतोय, क्लिअर दिसत नाही आहे. एरवी एकदम क्लिअर दिसतात सगळ्या दूरपर्यंत, पण आज जर असं धूरकट दिसतंय, इथे जास्त दिसतंय असं हवेमध्ये धूर. पण आपल्या घराच्या आसपास तरी सगळं व्यवस्थितच आहे. तर परत वारं चालू झालं. वाऱ्याचा सगळा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली.